भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील 921 पदांच्या पोलीस भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो युवक दररोज भाईंदरमध्ये दाखल होत आहेत। भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे 20 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून दररोज सुमारे 2500 युवक शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहत आहेत। पहाटे 6 वाजता होणाऱ्या पहिल्या बॅचमध्ये 1250 युवक सहभागी होत असल्याने लवकर क्रमांक लागावा यासाठी अनेक युवक रात्रीच मैदानाबाहेर येऊन रस्त्यावर चादर टाकून झोपत असल्याचं चित्र पाहायला मिळते। प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या निवासाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे शेकडो युवकांना रस्त्यावर रात्र काढावी लागते। रस्त्यावर झोपलेल्या युवकांची ही दुरवस्था नवराष्ट्र चॅनलने प्रामुख्याने प्रसारित केली। या वृत्ताची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर झोपणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले। मंत्र्यांच्या सूचनेनंतर 146 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सचिन मांजरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मैदानाची पाहणी केली आणि युवकांच्या राहण्याची आणि जेवणाची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले। मीरा भाईंदर शहरामध्ये पोलीस भरती सुरू आहे, पण ह्या पोलीस भरतीसाठी पोलीस प्रशासन असू दे किंवा मीरा भाईंदर महानगरपालिकेचं प्रशासन असू दे, यांचा दुर्लक्षाचा जो प्रकार आहे हा काय थांबेना। मीरा भाईंदर शहरामध्ये पहिल्या दिवसापासून नवराष्ट्राने ही बातमी लावली की पोलीस भरतीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे सकाळी 5 वाजता गेलेले जे उमेदवार आहेत त्यांना दुपारी 2 वाजेपर्यंत थांबावं लागलं। यानंतर पोलीस प्रशासनाने पत्रकार परिषद घेतली की आम्ही सर्व तयारी केलेली आहे, आम्ही ह्या प्रशासनाच्या मार्फत एकही उमेदवाराला त्रास होणार नाही अशा सर्व गोष्टीची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे। परंतु ह्याचं जे काय सगळं आहे ह्याचं पित्तळ काळ पुन्हा एकदा उघडं पडलं। काल काँग्रेसचे जे युवा जिल्हा अध्यक्ष यांनी एक मुलाखत दिली होती आणि तिथे तुम्ही बघू शकता पोलीस भरतीच्या बाहेर रात्रभर रस्त्यावरती झोपण्याची वेळ या पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना होते। हेच आपलं मीरा भाईंदर शहर आहे आणि हेच आपलं पोलीस प्रशासन आहे का? वारंवार या सर्व गोष्टी सांगून सुद्धा ह्या उमेदवारांकडे हे प्रशासन लक्ष का देत नाही? या संपूर्ण गोष्टीच्या सर्व बातम्या जेव्हा नवराष्ट्र किंवा अनेक समाज माध्यमांवरती लागल्या याची दखल महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आज तिथे जी पोलीस भरती चालू आहे त्या स्थळी त्यांना पाठवून त्या मुलांची कुठे गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात यावी अशी त्यांनी सूचनाही दिल्या। आपल्यासोबत 146 विधानसभा प्रमुख आहेत शिवसेनेचे सचिनजी मांजरेकर, आपण त्यांना विचारून घेऊया। सर, काय सांगाल? पोलीस भरती सुरू झाली आणि पहिल्या दिवसापासून जो त्यांचा भोंगळ कारभार झालेला आहे आणि 2 दिवस झाले रात्रभर ह्या थंडीच्या कुडकुडामध्ये ते उमेदवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत आणि त्यांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे। आज शिवसेनेचे मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आणि पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले। तुम्ही पदाधिकारी पण आज सकाळी तिथे जाऊन आलात, काय नेमकी आता भविष्यामध्ये आपली भूमिका आहे? नमस्कार। पहा, 16 फेब्रुवारीपासून मीरा भाईंदर शहरामध्ये ही पोलीस भरती सुरू झालेली आहे। मात्र पहिले जे 4 दिवसाच्या भरत्या होत्या त्या तांत्रिक कारण सांगून रद्द करून त्या आता मार्चमध्ये ढकललेल्या आहेत। इतका भोंगळ कारभार हा पोलीस प्रशासनाकडून, इथल्या व्यवस्थेकडून आणि महापालिकेकडून सुरू आहे। मुळात अनेक दिवसापासून ही बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिसून येते की मुलांना राहायची व्यवस्था नाही, रात्रीची मुलं या ठिकाणी येतात, साधारणतः 200-300 आकडा हा मुलांचा असतो आणि या ठिकाणी येऊन ते रस्त्यावर झोपतायत। रस्त्यावरती कचरा म्हणा, दुर्गंधी म्हणा, अशा अवस्थेला त्यांना सामोरं जावं लागतं आहे। पाण्याची प्रॉपर सुविधा नाही आहे, बाथरूमची प्रॉपर सुविधा नाही आहे। मग अशा मुलांसाठी आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांना जेव्हा हा संपूर्ण विषय नीट समजला त्यांनी ताबडतोब आम्हाला शिवसेनेला आदेश दिलेला आहे। या सर्व मुलांची राहण्याची व्यवस्था, सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था, वॉशरूमची व्यवस्था तथा जेवणाची व्यवस्था ही शिवसेनेच्या माध्यमातून, प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून केली जाईल आणि ताबडतोब त्या मैदानाची पाहणी करून कुठे आपल्याला त्या गोष्टी करता येतील याची तयारी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेली आहे। आणि जर आकडा ऐकलात तर आज देखील 28 तारखेला जवळजवळ सकाळी 6च्या बॅचमध्ये 1250 विद्यार्थी आणि मग 8च्या बॅचमध्ये 1250 विद्यार्थी या भरतीला सामोरं जात आहेत। याचा अर्थ 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या मैदानावरती दररोज भरतीसाठी जवळजवळ येत आहेत। बरं, याही पलीकडे दिनांक 3 तारखेपासून आता महिला सुरू होतील। आतापर्यंत तर मुलांचं होतं, मुलं एक वेळ झोपली, पण आता ह्या महिला ज्या आकड्याने येतील 400-500चा आकडा हा पटलावरती आहे। या महिला आल्यानंतर पुढे होणार काय ही गंभीर बाब जेव्हा सरनाईक साहेबांनी समजून घेतली, ताबडतोब त्यांनी त्यावेळी आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर त्या मैदानाच्या शेजारी ज्या ठिकाणी यथाशक्ती शक्य होईल त्या ठिकाणी या मुलांच्या राहण्याची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था व नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था ही शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून त्वरित केली जाईल।
नाही, नक्कीच मी आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो की पोलीस प्रशासन प्रसारमाध्यमांवरती एवढ्या बातम्या सुरू झाल्या होत्या, त्याच्यानंतर त्यांनी दखल का नाही घेतली आणि इकडचे दुसरे स्थानिक आमदार आहेत जे महाराष्ट्राच्या राज्यामध्ये BJPचे आमदार इथे आहेत. काल महानगरपालिकेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार दुपार रात्री 1 वाजेपर्यंत चर्चा चालू होती, परंतु या गोष्टीकडे त्यांच्याकडे द्यायला लक्ष नाही. विधानसभा असताना जेव्हा प्रसारमाध्यमावरती बातम्या जेव्हा प्रसारित होतात तेव्हा परिवहन मंत्र्यांनी याच्यावरती लक्ष दिलेलं आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाची याच्यामध्ये किती चूक आहे? 100% फार मोठी चूक आहे. तुमच्या माहितीसाठी आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांनी पहिल्याच दिवशी जेव्हा 16 तारखेला भरती रद्द झाली, काही तांत्रिक कारण पुढे झालं, ती बातमी प्रसारमाध्यमातून दिसली, तेव्हाच प्रशासनाला विचारलं होतं की नेमकी किती विद्यार्थी तुमच्याकडे येत आहेत, तुमचा रेकॉर्ड कसा आहे, त्यानुसार तुम्हाला कोणतं सहकार्य आम्ही केलं पाहिजे. हे सर्व ऑलरेडी प्रताप सरनाईक साहेबांनी प्रशासनाने चर्चा केली होती. प्रशासनाने तेव्हा त्यांना आश्वासन दिलं होतं की साहेब आम्ही सगळं नीट करतोय, आमची पूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे, मुलांना यावेळेला भरतीला कोणताही त्रास होणार नाही. परंतु 4 ते 5 दिवस ओलांडल्यानंतर जेव्हा पुन्हा आपल्या माध्यमातून तीच बातमी पुन्हा समोर आली, तेव्हा मात्र सरनाईक साहेबांना राग आला या गोष्टीचा की इतकं सांगून सुद्धा जर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन याची व्यवस्था करत नसेल तर मंत्री म्हणून मला ते करणं माझं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने प्रताप सरनाईक साहेबांनी आज आम्हाला आदेश दिला की ताबडतोब पालिका काय करेल ते करेल, प्रशासन करेल ते करेल, परंतु आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून या मुलांसाठी उभं राहणं गरजेचं आहे. ही आपली मुलं आहेत, उद्याचे या आपल्या महाराष्ट्राचे ते पोलीस आहेत, ते रक्षक आहेत, त्यांना आज आसरा देणं, त्यांची आज गरज पूर्ण करणं हे माणूस म्हणून, मंत्री म्हणून, आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि त्याचं हे पाऊल आम्ही आज उचलत आहोत. त्यांच्या आदेशानुसार त्वरित लवकरात लवकर त्यांच्या चहा नाश्त्याची, वॉशरूमची आणि राहण्याची व्यवस्था ही मीरा भाईंदर शहरामध्ये केली जाईल. एका ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिका सांगते की हे मीरा भाईंदर शहर येणाऱ्या पाहुण्यांचा आम्ही आदर सत्कार करतो. ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही तरुण मंडळी आणि महाराष्ट्राचं जे भविष्य ठरणार आहे, ही जी मंडळी पोलीस भरतीसाठी जे आलेले आहेत, आज अक्षरशः रस्त्यावर त्यांची झोपण्याची वेळ आलेली आहे. करोडो रुपयाचे इथे भवन झाले, करोडो रुपयाचे सभागृह आहेत, पण यातला एकही सभागृह महानगरपालिकेच्या प्रशासनाला का देता आला नाही? मीरा भाईंदर शहरामध्ये महानगरपालिकामध्ये भाजपाचे एवढे नगरसेवक आहेत, का माणुसकीच्या नात्याने का एकही पुढे आला नाही? पुन्हा एकदा हा प्रश्न आता चव्हाट्यावरती येतो का ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत म्हणून काळाडोळा केला जातोय का? की महाराष्ट्रातली भविष्यामध्ये येणारी ही पोलिसांची जी तरुण पिढी आहे याच्यावरती जर महाराष्ट्र शासन, विशेषतः पोलीस प्रशासन मीरा भाईंदर शहरातलं आणि जर महानगरपालिकेचं प्रशासन जर ह्या बाबतीमध्ये सिरियस नसेल तर आपण पोलीस भरती घेता का? उद्या जर कुणाच्या जीवाला धोका झाला तर याची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन घेणार आहे का? आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शिवसेनेच्या मार्फत माणुसकीच्या नात्याने आज त्या पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी धावून गेला. बाकीचे अजून का कुठे आले नाहीत? आज विरोधी बाकावरती मनसेनेही विरोध केलेला आहे, काँग्रेसने पण विरोध केलेला आहे, पण यामध्ये कुठेतरी भाजप कुठेतरी पाठी सरताना दिसत आहे का? भविष्यातला जो तरुण आहे, भविष्याचं महाराष्ट्राचं जे पोलिसांचं भविष्य आहे, ज्या तरुण मंडळींना खरंच गरज आहे, या जर आपण साध्या सुविधा पण जर देऊ शकत नसेल तर हे प्रशासन नेमकं करतंय काय? आणि हा लोकांनी दिलेला पैशाने बांधलेले हे जे सभागृह आहेत, जे भवन आहेत, याचा नेमका वापर करतोय कोण? हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.